जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. तुम्ही ती म्हण ऐकली असेल, एकाच माळेचे मणी. हिंदीमध्ये त्याला म्हणतात की एक ही थाली के चट्टे बट्टे. किंवा त्याच्यापेक्षा उर्दूमध्ये एक खूप छान म्हण आहे त्याला की इस हमाम में सभी नंगे है. काय आहे ना की CJ सूर्यकांत यांनी ज्या पद्धतीने UGCच्या विषयावर जो निर्णय दिलाय तो खरोखर प्रशंसनीय आहे. वास्तविक पाहता अशा पद्धतीच्या निर्णयांवर सुद्धा सरकारचा इन्फ्लुएन्स असतं, सरकारचा प्रभाव असतो. कुठंतरी भाजपाला हा विषय अंगलट येतो हे दिसलं आणि त्याच्यामुळे त्यांनी काहीतरी प्रयत्न केलेत. त्या प्रयत्नांची ही फलश्रुती आहे आपण असं म्हणू शकतो. बाकी दुसरीकडे आपण बघतोय की ज्या पद्धतीने UGCला विरोध करणारी लोक भाजपाच्या विरोधात प्रकर्षाने पुढे आली, त्यांना सुद्धा आता BJP IT सेल ट्रोल करतंय. पण असो, तो नंतरचा विषय आहे, तो बाहेरचा विषय आहे. आज जो आपला जो विषय आहे की CJ सूर्यकांत यांच्याबद्दल एक रिस्पेक्ट जो वाढला होता किंवा जो आला होता, त्यांच्या काल परवाच्या त्या निर्णयाने किंवा स्टेटमेंटने परत हा जो विषय आहे मनात आला की बाबा सर्व एकाच माळीचे मणी. ऐकी थाली की चट्टेबट्टे. NCERTच्या सिलेबसमध्ये एका ठिकाणी की इंडियन ज्युडिशियल सिस्टीम जी आहे, ही जी ज्युडिशरी आहे आपली, ती करप्ट आहे असा उल्लेख आला. आणि त्या उल्लेखाच्या विरोधामध्ये यांनी संज्ञान घेत तो उल्लेख काढून टाकावा अशा पद्धतीचा एक निर्णय दिला. आता बघा की काय होतं की एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झालाय आणि त्याला तो बरा करायचा आहे, तर त्याला सर्वात आधी त्याला सांगावं लागेल आपल्याला तुला कॅन्सर झालाय. त्याला हे स्वीकारावं लागेल की त्याला कॅन्सर झाला. ज्या स्टेजला तो स्वीकारेल की त्याला कॅन्सर झालेला आहे, तेव्हा तो पुढे औषधोपचार सुरू करेल. कुठल्याही प्रॉब्लेमला सोल्युशन देण्याच्या पूर्वी ते त्या प्रॉब्लेमला प्रॉब्लेम म्हणून स्वीकारावं लागतं. ती समस्या आहे हे स्वीकारावं लागतं. गुलामांना गुलामीची जाणीव करून द्यावी लागते की तुम्ही गुलामीत आहात. त्यांना तेच जर का जीवन वाटत असेल, त्यांना तेच जर का आयुष्य वाटत असेल, ते त्याच्यातच जर खुश असतील, तर त्यांना ते बंड करणार नाही. हा प्रकृतीचा नियम आहे. हे पॅटर्नच असं आहे की तुम्हाला पहिल्यांदा स्वीकारावं लागतं. दोषाला पहिले स्वीकारावं लागतं की तो दोष आहे. तो दोष स्वीकारल्यानंतर, दुःख स्वीकारल्यानंतर दुःखाचा इलाज सुरू होतो. वेदना स्वीकारल्यानंतर वेदनेचा इलाज सुरू होतो. तुम्ही त्याला वेदना मान्यच करायला तयार नाही, ते दुःख तुम्ही मान्यच करायला तयार नाहीत, ती समस्या तुम्ही मान्यच करायला तयार नाही आणि तुम्ही म्हणताय की बाबा अशी ही गोष्ट एक्झिस्टच करत नाही. ज्युडिशरीमध्ये करप्शन नाही का? विष्णू तिवारी सारखा एक व्यक्ती 20 वर्ष खोट्या अॅट्रॉसिटी केसमध्ये तो जेलमध्ये राहिला. त्याच्यावर खोटी बलात्काराची केस आली. किंवा नावात फक्त गफलत झाली, गोपाळ समथिंग तसं, आणि त्याच्या 7-7.5 वर्ष एक व्यक्ती आतमध्ये राहतो. 200 रुपयाची चोरी केलेला एखादा मुलगा 2 वर्ष जेलमध्ये घालवतो. 200 रुपयाची चोरी केलेला. आणि कोट्यावधी लाखो करोड रुपये घेऊन फरार झालेले नीरव मोदी सारखे लोक, विजय माल्या सारखे लोक, शानो शौकतनं त्यांचं आयुष्य जगतात. कधीही कुठल्याही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरला आतापर्यंत शिक्षा झालेली नाहीये. कधीच कुठल्या मोठ्या चित्रपट सृष्टीतल्या अभिनेत्याला शिक्षा झाली नाही. संजय दत्त अपवाद वगळता. पण तेही सुद्धा मी बोललोय की संजय दत्त हा बळीचा बकरा होता. संजय दत्तला शिक्षा झालेली आहे काही लोकांना वाचवण्यासाठी. याच्यावर मी खूप वेगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आसाराम बापू सारख्या केसमध्ये आपल्याला बघायला मिळते, किंवा राम रहीम सारख्या केसमध्ये. राम रहीम ही फार वेगळी केस आहे, आसाराम बापू फार वेगळी केस आहे. हे एक पॉलिटिकल डावपेच आहेत की वचपा काढण्यासाठी जे आहे, तुझे एखादा धर्मगुरू मी आत्म टाकतो, माझा एक हे तू आत्म टाक. राहिला प्रश्न की आसाराम बापूंच्या विषयामध्ये तर सगळी मीडिया ट्रायल होती. याच्यावर सुद्धा मी भाष्य केलेलं आहे, याच्यावर मी परत कधीतरी बोलेन. हे तर सगळी मीडिया ट्रायल होती की हे मीडियानं डिसाईड केलंय, मीडियानं ठरवलंय, मीडियानं आतमध्ये घातलंय, मीडियानं सगळं. कारण की ज्या आरोपाच्या अंतर्गत आसाराम बापू जेलमध्ये गेले, त्यांना ज्या आरोपाच्या अंतर्गत जेवढी शिक्षा झाली भारताच्या इतिहासात एवढ्या मोठ्या किंवा उच्च पदस्थ व्यक्तीला झाली ती एकमेव शिक्षा आहे. म्हणजे भारतीय न्यायसंहिता, न्यायपालिका ही इतकी ऍक्टिव्ह आहे हे आसाराम बापूच्या केसमध्ये आपल्याला दिसतं. ती फक्त आसाराम बापूच्या केसमध्येच ऍक्टिव्ह आहे. अजमेर शरीफ असो किंवा निठारी कांड असो, लेकरांना मारून कापून खाणारे असोत किंवा त्यांच्यावर साखळी बलात्कार करणारे असोत, कुठल्याही 300-350हून अधिक ऑफिशियल आकडा आहे, अनऑफिशियली तर हजारो असतील, मुलींवर बलात्कार झालेल्यांच्या संदर्भात सुद्धा कोर्टाने एवढी कठोर कारवाई केलेली नाहीये. जर का योनीवर वीर्यपात झालेला असेल, पेनिट्रेशन झालेलं नसेल, तर तो बलात्कार मान्य केला जाणार नाही असे जजमेंट देणारे आपली ही ज्युडिशरी. एव्हरी सिनर हॅज अ फ्युचर म्हणत एका बलात्काराला जामीन देणारी आपली ज्युडिशरी. ज्युएनाईल सांगून त्याला आपली शिलाई मशीन देऊन त्याला बाहेर पाठवणारी निर्भया कांडमध्ये ही आपली ज्युडिशरी. किंवा तुम्ही दुसरं लग्न विवाह करू शकत नाही हिंदू मॅरेज ऍक्टनुसार, पण तुम्ही हजारो लफडी करू शकता. 2018 मध्ये अशा पद्धतीचा निर्णय देणारी आपली ज्युडिशरी. किंवा आता
18 वर्षात तुम्ही लग्न करू शकत नाही, पण 16व्या वर्षी तुम्ही सेक्स करू शकता, तुम्ही शरीर संबंध साधू शकता. याच्यासाठी प्रयत्नरत असलेली इंदिरा जयसिंग त्याच्यावर निर्णय देण्यासाठी तयार बसलेली आपली ज्युडिशियरी. किंवा हजारो, लाखो, करोडो विषय पेंडिंग पडलेले असताना जेंडर फ्लुइडिटी सारख्या एका अनावश्यक विषयावर निर्णय देणारं आपलं सुप्रीम कोर्ट. या सगळ्या गोष्टींमध्ये जर का आपण बघितलं की बाबा एकाच कायद्याचं, एकाच जजमेंटचं इंटरप्रिटेशन म्हणजे खालचं न्यायालय वेगळं करतंय, उच्च न्यायालय वेगळं करतंय, सर्वोच्च न्यायालय तिचं इंटरप्रिटेशन वेगळं करतंय. एकाच व्यक्तीला सत्र न्यायालयामध्ये, जिल्हा न्यायालयामध्ये किंवा आपल्या कुठल्याही याच्या न्यायालयामध्ये फौजदारी म्हणा किंवा दिवाणी म्हणा, त्याला झालेली शिक्षा, त्याच्यानंतर तीच शिक्षा त्याला, म्हणजे त्याला इथे खाली फाशी शिक्षा होती आहे, त्याला उच्च न्यायालयामध्ये फाशी कॅन्सल करून त्याला जन्मठेप दिले जाते आणि त्यालाच सर्वोच्च न्यायालयामध्ये जन्मठेप सुद्धा कॅन्सल करून त्याला निर्दोष मुक्त केले जाते. अशा पद्धतीच्या हजारो प्रकार आपण रोज बघतो. तारीख पुढे ढकलण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात. सरकारी वकिलांनी काम करावं याच्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागतो. तुम्हाला आपल्या टेस्टिमनीसाठी तुम्हाला जे विटनेसेस उभे करावे लागतात, साक्ष देण्यासाठी सुद्धा तुम्हाला तिथे बाहेर लोक विकत मिळतात. ज्या पद्धतीने सीसीटीव्ही फुटेजमध्ये मर्डर दिसतोय, पण सीसीटीव्ही फुटेजमधले दिसत असलेल्या मर्डरला सुद्धा, कॅमेरा ऑन कॅमेरा केले गेलेल्या मर्डरला सुद्धा त्याच्या गुन्हेगारांना सोडलं जातं, त्यांना जमानत दिली जाते, कधी कधी त्यांना निर्दोष मुक्त केलं जातं. ढिगभर पुरावे असून सुद्धा ते पुरावे कुचकामी ठरतात. तुम्हाला नार्को टेस्ट मान्य नाही, तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल मान्य नाहीत. आपल्या गव्हर्नमेंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी मान्य केल्या जात नाहीत. करोडो केसेस पेंडिंग याच्यासाठी आहेत, कारण की कुठेही तुम्हाला खोटी तक्रार देण्यासाठी, जसं की इतर देशांमध्ये एक प्रावधान असतं की तुम्हाला खोटी तक्रार देणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. पण आपल्या इथं खोट्या तक्रारी करून, जसं पॉस्कोच्या संदर्भातला एक व्हिडिओ बाहेर आला होता की एक महिला विचारते की तुम्हाला किती वर्षाची मुलगी पाहिजे. 18 वर्षाच्या वरची मुलगी असेल तर कमी केस बसेल. पॉस्को जर झालं 14 वर्ष 15 वर्षाची मुलगी असेल, समजा 18 वर्षाच्या खाली, तीच मुलगी तुम्हाला दिली तर समोरचा एकदम फिटला, त्याच्यात पैसे खूप भेटतील. खोटी तक्रार देणाऱ्याबद्दल, मग ती पॉस्कोची असो, ती अॅट्रॉसिटीची असो, ती डोमेस्टिक व्हायलन्सची असो, या तक्रारी देणाऱ्यांविरोधात कायद्याचीही कारवाई आपल्या देशामध्ये होत नाही. खोटी तक्रार देणे, खोटी साक्ष देणे याच्या विरोधात आपल्या देशामध्ये कुठली शिक्षा नाही. याच्यामुळे लाखो करोडो खोट्या तक्रारी आज कोर्टामध्ये पेंडिंग पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे खऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, फूस लावून पळून नेऊन बलात्कार, अमुक एका गोष्टीचा आमिष दाखवून बलात्कार, अशा पद्धतीच्या ह्या ज्या खोट्या केसेस आहेत, अशा फालतू केसेस आज सोसायटीमध्ये आपल्याला उभ्या राहिलेल्या दिसतात. की एका केसचा स्क्रीनशॉट टाकून मी, बातमीचा स्क्रीनशॉट टाकून मी एक लेख लिहिला होता की बाबा मी पहिल्यांदा त्या फ्लॅटवर गेले आणि त्यांनी मला चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या तेव्हा लक्षात आलं की त्याच्या मनामध्ये काहीतरी काळवेर आहे. पण दुसऱ्यांदा मी गेले तेव्हा त्याने माझ्यावर बलात्कार केला. मग दुसऱ्यांदा उपटायला गेली का तू तिथे? असं बोललं तर काय महिला आयोगावाले नाराज होतात, फेमिनिझमवाले नाराज होतात. कन्सेंट नावाचा एक प्रकार आला, पिंक सारखे फालतू चित्रपट त्याच्यावर बनतात की बाबा मी एखाद्या मुलासोबत बसून दारू पिती आहे, तो माझा प्रॉब्लेम आहे, मग मी त्यासोबत खोलीत जाती आहे, तो माझा प्रॉब्लेम आहे, ते माझं स्वातंत्र्य आहे, मग मी कपडे काढते आहे, ते माझं स्वातंत्र्य आहे, मग तो मला काहीतरी करायला जातो, मग माझं मन बदलतं, मग तिथे कन्सेंटचा प्रॉब्लेम आहे. अरे त्याला तू उत्तेजित करतेस, त्याला तू इन्स्टिगेट करतेस आणि नंतर म्हणतेस की नाही आता मला करायचं नाहीये, मग तो जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्यावर केस पडते. 16-17 वर्षाच्या मुलांना माहितीच नाहीये की बाबा ह्या एजमध्ये सेक्स करायचा नसतो, तुमच्यावर स्टॅट्युटरी रेपची केस पडतीये. 19 वर्षाचा मुलगा आहे, 17 वर्षाच्या मुलीसोबत त्याचा अफेअर आहे. अशा कित्येक 19-20 वर्षाच्या पोरांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे पॉस्कोमध्ये. अशा कित्येक साऱ्या घटना या सोसायटीमध्ये घडत आहेत. लिटिगेशनच्या केसेस आहेत, कोर्टामध्ये वक्फ बोर्डाच्या केसेस आहेत, पेंडिंग पडलेल्या आहेत. लोकांची केस पांढरी झाली, हयातीच्या हयाती निघून गेल्या. 20-20, 30-30 वर्ष झाले केसेस पेंडिंग पडलेले आहेत. मुलींचं लग्न राहिलेलं आहे, त्याला शेती विकायची आहे पण ते विकू शकत नाही, जमीन वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेली आहे. कोणाची जमीन कोण परस्पर विकलेली आहे, कुठे कोण ताबा मारलेला आहे. कुठल्याही गोष्टीवर आतापर्यंत सरकारने, कोर्टाने योग्य निर्णय दिल्याचं आपल्याला किती केसेस पाहायला मिळतात. पोलीस स्टेशनमधचं पहिलं इम्प्रेशन माझ्या डोक्यावर काय होतं की बाबा तिथे मी पहिल्यांदा जेव्हा गेलो होतो तेव्हा एका गवळी समाजाच्या व्यक्तीला पोलीस कुत्र्यासारखं मारत होते, त्याची म्हैस हरवली होती आणि तो तिसऱ्यांदा सांगायला आला होता की तुझी म्हैस शोधायला आम्ही आहे का, म्हणून त्याला कुत्र्यासारखं पोलीस मारत होते. या आपल्या सिस्टीमवर, ह्या पोलीस सिस्टीमवर एक वरते व्यवस्था आहे, त्याला न्यायपालिका, न्याय व्यवस्था म्हणतो. यांची तक्रार आम्ही तिथे करायची, पण शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, शहाण्याने पोलीस स्टेशनची पायरी चढू नये, हे आम्हाला का सांगितलं जातं? तिथे त्याची तक्रार कोणी घेणार आहे का? तिथे कोणता वकील त्याच्या बाजूने उभा राहणार आहे का? एखाद दुसऱ्या केसेसमध्ये आपल्याला पाहायला भेटते की कुठेतरी न्याय मिळालेला आहे, कोर्टाने काही गाईडलाईन दिलेले आहेत, कोर्टाने काही अध्यादेश काढलेले आहेत, पण प्रशासनावर दबाव येऊन आपल्या देशामध्ये झुंडशाही अशा पद्धतीने काम करते की त्याच्यावर सुद्धा विधेयक आणले जातात. शहाबानूचा केस म्हणू नका किंवा ललितांच्या न्यायालयाने दिलेल्या अॅट्रॉसिटीचा निर्णय म्हणू नका, त्याच्यावर सरकारने विधेयक आणून त्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयांना सुद्धा यांनी खारिज केलेलं आहे, त्या निर्णयांना सुद्धा यांनी नाकारलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने अशा वेळी संज्ञान घेऊन जाब विचारणे किंवा फटकारणे प्रशासनाला, शासनाला, अशा पद्धतीचं काम कधी केलेलं आहे का?
नुपूर शर्माच्या केसमध्ये जी ढिलाई आपल्या न्यायपालिकेने न्यायव्यवस्थेने दाखवलेली आहे, किंवा कुठल्याही जर का तुम्ही म्हणता की या देशामध्ये शरिया चालत नाही, या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या राज्यामध्ये एखाद्या आसमानी किताबच्या काही आयतींना कोट करून एखादी मुलगी जर का त्याच्यावर भाष्य करते आहे, कुठेही मनानं काही लावत नाही, कुठेही अपमान करत नाही, त्याला आपले माननीय न्याय देवता जर का तिला म्हणतायत, हे न्याय देवता, माय लॉर्ड, जज, हे तर बरोबर, हे तर वेगळीच सिस्टीम आहे. असं का बोलल्या जाते, हे कुठल्या पद्धतीची हुकुमशाही आहे मला अजूनही समजलेलं नाही. पण माननीय न्याय देवता त्या मुलीला 100 कुराण वाटण्याची शिक्षा देतात, किंवा नुपूर शर्मावर ज्या पद्धतीने माननीय न्यायालयाने कमेंट केलेली आहे, ज्या पद्धतीने की नुपूर शर्माने संपूर्ण देशाचं वातावरण खराब केलेलं आहे, सरतनसीजुद्धा हे नुपूर शर्मांमुळे झालेलं आहे, त्याच न्यायालयामध्ये जर का 2018ला औरंगाबाद खंडपीठ एक निर्णय देते आहे की हिंदू देवी देवतांची चिकित्सा करणे, परशुरामांना परशा म्हणणे आणि अर्ची परशासोबत त्यांचं कनेक्शन जोडून त्यांचा अपमान करणे हे कायद्याने गुन्हा नाही. हे दोन्ही न्याय हे कशा पद्धतीने योग्य आहेत हे कोणी समजून सांगेल का? हे कोणी सांगू शकतं का? कुराणच्या आयतींवर प्रश्न विचारल्यानंतर वसीम रिझवीला शासनाने कोर्टाने फटकारलं की अशा पद्धतीने तुम्ही केस तिथे टाकू शकत नाही, तुम्ही दायर करू शकत नाही. पण शिवसमर्थ भेट झाली का याच्यावर निर्णय मात्र कोर्ट देणार. त्याच्यासाठी त्यांनी कुठल्या समितीचं गठन केलेलं आहे का? कुठल्या पुराव्यांची मागणी केलेली आहे का? कुठल्या पुराव्यांना त्यांनी रिव्हेरीफाय केलेलं आहे का? काय केलेलं नाही. न्यायाधीशांना वाटले, त्यांनी निर्णय दिलाय. या सगळ्या संपूर्ण प्रक्रियांमध्ये जर का NCERT मध्ये पोरांना रियालिटीला समजून घेतलं गेलं पाहिजे. आपण कुठल्या जगामध्ये प्रवेश करणार आहोत, शाळा महाविद्यालय संपल्यानंतर त्यांना जी हार्श रियालिटी फेस करायची आहे, त्यांना समाजामध्ये जे चित्र त्यांना दिसतंय, ज्या गोष्टी त्यांना फेस करायच्या, जे बघायचं आहे, आपल्या देशामध्ये हे ज्युडिशियली रिफॉर्मेशन झालं पाहिजे, ही गोष्ट त्यांच्या डोक्यात आली पाहिजे. कुठेतरी न्यायव्यवस्था बदलल्याशिवाय भ्रष्टाचार तर ही सहूलियत आहे, भ्रष्टाचार तर आपली सोय आहे. टेबलावरून काम होत नाही म्हणून आपण कुठेतरी टेबला खालून पैसे देऊन आपलं काम करून घेतोय. तर ही सोय, ही सवलत का आहे? कारण की एखादा कॉन्ट्रॅक्टर, अलीकडे कॉन्ट्रॅक्टर येतोय वारंवार रील्समध्ये आणि तो सांगतो की मला इथे इतका कट मागितला गेलाय, तिथे इतका कट मागितला गेलाय, मला कंत्राट पास करून घेण्यासाठी अमुक एक गोष्ट करावी लागली आहे. पण तो हे सांगणार कुठे? सोशल मीडियावर त्याला न्याय मिळणार का? नाही. तो कुठे जाणार आहे? तो न्यायव्यवस्थेकडे जाणार आहे, न्यायपालिकेकडे जाणार आहे. पण न्यायपालिका त्याला न्याय देऊ शकते का? आपली दंडसंहिता दोषी लोकांना न्याय देऊ शकते का? इथे मोठ्या श्रीमंत लोकांना शिक्षा होत नाही हे प्रत्येकाला जर का माहिती असेल, इथे मोठ्या वरिष्ठ लोकांना, रसूखदार लोकांना, उच्चपदस्थ लोकांना इथे कुठल्याही पद्धतीने आपण शिक्षा झालेली पाहिलेली नाहीये. आपल्या पुढे तसे एक्झाम्पल सेट झालेले नाहीयेत. आणि रस्त्याने म्हणजे एखादा मुलगा रील बनवताना गाडी ठोकतोय, कोणाला तरी उडवतोय, कोणता वेदांत अग्रवाल कोणाच्या अंगावरून गाडी चिरडून निघून जातोय आणि त्याला 300 शब्दांचा निबंध लिहून जर का त्याला सोडलं जातंय आणि तरी सुद्धा न्यायपालिकेवर आम्ही विश्वास ठेवावा आणि त्या NCERT मधली ती लाईन काढून टाकावी किंवा तो एक पॅराग्राफ काढून टाकावा आणि मुलांना खोटं शिकवावं, मुलांना खोट्या भ्रमात ठेवावं, मुलांना खोट्या आशेमध्ये ठेवावं की आपल्या देशामध्ये न्यायाचं राज्य आहे, दंडसंहिता आपल्या देशामध्ये, मी तर नेहमी म्हणतो आपल्या देशामध्ये ही न्यायालयीन हुकुमशाही आणि झुंडशाही या दोन गोष्टी खूप भयंकर आहेत. आपल्याला ज्या पद्धतीने न्याय व्यवस्था जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये गुन्हेगार गुन्हा करतो, त्याच्या मनामध्ये भीती का नाही, त्याला भय का नाही? मध्यंतरी साऊथ इंडियामधला एक जो व्हिडिओ आला होता त्याच्यामध्ये 3-4 मुलं कोयत्यानं तोडत आहेत एका पोराला, अक्षरशः तोडत आहेत. ती का अशी परिस्थिती झालेली आहे? का त्यांना असं वाटतं की कॅमेरा समोर अशी 2 बोटं दाखवून त्याला कोयत्याने त्याच्यावर घाव टाकावे? का त्यांना असं वाटतंय? त्यांची अशी मानसिकता का झालेली आहे? बलात्कार करणारा बलात्कार का करतोय? त्याला भीती का वाटत नाही? त्याला भीती याच्यासाठी वाटत नाही, त्याला माहिती आहे काहीतरी चिरीमिरी देऊन आपण सुटणारच आहे. कामातुराना भयना लज्जा. त्याला मृत्यूची भीती असली पाहिजे, त्याला मृत्यूचं भय असलं पाहिजे. त्याला खूप काहीतरी आपलं नुकसान होणार असं वाटलं पाहिजे. त्याच्यापुढे त्याचे एक्झाम्पल्स असले पाहिजेत. ते एक्झाम्पल आपली न्यायपालिका, आपली न्याय व्यवस्था सेट करू शकत नाहीये. त्याला रिफॉर्मेशनची गरज आहे. आधीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये न्यायनिवाडा व्हायचा, ज्या पद्धतीने पंचायती चालायच्या, त्या पंचायती ह्यांच्यापेक्षा खूप पटीने, हजारो लाखो पटीने योग्य होत्या, बरोबर होत्या. कारण की तिथे जेव्हा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर काहीतरी दोष टाकायचा, तो क्लेम करायचा, तेव्हा ते पंच आणि ते गाव त्यांना माहित असायचं की हा कोण्या लायकीचा आहे आणि त्या पंचांना त्याची सगळी ओळख असायची. पण आज तुम्हाला जज त्याला पर्सनली जरी ओळखत असला तरी त्याला फक्त कागद लागतो. त्या कागदामध्ये मॅनिप्युलेशन होतं, प्रचंड भ्रष्टाचार आहे. आणि न्यायाधीश सुद्धा, एखाद्या न्यायाधीशाच्या घरात कोट्यवधी पैसे जर का सापडतात, तो त्याला पेटून देतोय, त्याची राख होती आहे. किंवा एखादी स्त्री, न्यायव्यवस्थेमधली एखादी स्त्री जज असेल, ती एखादी स्त्री न्यायाधीश असेल, तिला राजीनामा द्यावा लागतोय, तिच्यावर अन्याय झाला, तिला जर का या सिस्टीम मध्ये न्याय मिळू शकत नाही, तर तुम्ही सामान्य लोकांची काय गोष्टी घेऊन बसलात? खूप गोष्टी आहेत. त्याच्यामुळे NCERT मधून CJ सूर्यकांत यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की बाबा ती ओळ काढून टाका, हे अंधा कानून आहे, याच्यावर चित्रपट बनलेले आहेत, त्याच्यावर गाणे बनलेले आहेत. आणि NCERTच्या पोरांना ती माहिती मिळू नये असं तुम्हाला वाटत असेल तर एक ही थाली के सब चट्टे पट्टे है, इस हमाम में सभी नंगे आहे, असं आम्हाला म्हणावं लागेल. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.